बंधू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या अटकेनंतर सिन्नर येथील ईशान्येश्वर मंदिर जे आहे ते पूर्णपणे ओस पडल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आपण सध्या ईशान्येश्वर मंदिरात आहोत. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जी आहे ती भाविकांची वर्दळ बघायला मिळत होती. मात्र आता या मंदिरात पूर्णपणे शांतता असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर परिसरात भाविकांची जी आहे ती काही दिवसांपूर्वी गर्दी पाहायला मिळत होती. मात्र कॅप्टन अशोक खरात यांच्या अटकेनंतर या मंदिर परिसरात अचानक शांतता पसरल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेले पाण्याचे हौद देखील पूर्णपणे कोरडे टाक पडल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. मंदिर परिसरात सध्या पूर्णपणे निर्मनुष्यता असल्याचं देखील या ठिकाणी दिसत आहे. मंदिर परिसरातील कर्मचारी देखील या ठिकाणी नसल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. एकूणच या प्रकरणानंतर मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिरातील भाविकांची जी वर्दळ आहे ती पूर्णपणे थांबल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. योगेश माळनकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक.